स्वागत आहे तुमचं द सी फिश मार्ट यांच्याबरोबरच्या तिसऱ्या कोलॅबरेशन रीलमध्ये. आज सुरमई आणि प्रॉन्सला वगैरे ब्रेक लावलेला आहे आणि आजचा स्पेशल मेनू आहे रावस फ्राय, बोंबिलची एक स्पेशल रेसिपी आणि पापलेट फ्राय. सगळ्या माशांना आपण मीठ, हळद आणि लिंबू लावून साईडला ठेवून घेणार आहे. आता आपण करणार आहोत बोंबलाचं भुजणं. तर ही एक ट्रेडिशनल रेसिपी आहे. हिरवं वाटण, हळद, हिंग, लाल मसाला, कोकम आणि तेल असं सगळं एकत्रच करायचं आहे. म्हणजे ह्याला काही तामझामच नाही आहे. हे पूर्ण एकत्र चोळून घ्यायचं आहे आणि पसरट भांड्यामध्ये बनवायचं आहे ह्याला आणि तेच भांडं डायरेक्ट गॅसवर ठेवायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं. आता बोंबला पाणी त्याचं सुटेल, ह्याच्यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. 10 मिनटात ही रेसिपी रेडी होते. इथे तुम्ही बघू शकता बोंबील आपले झालेले आहेत आणि रेसिपी इथे थांबत नाही आहे. ह्याला आपल्याला फोडणी पण द्यायची, तडका द्यायचा आहे. येस, तेल गरम करायचं आणि तेलामध्ये ठेचलेला लसूण टाकायचं आणि लसूणला मस्तपैकी ब्राऊन करायचे आणि ब्राऊन झाल्यानंतर हे आपलं जे बोंबलाचं भुजण तयार आहे त्याच्यावरून हे जे तेल आहे ते टाकायचं. टू मच तेल आय नो, पण ही रेसिपी तेवढी स्पेशल आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला बोंबलाची करी तर बिलकुल आवडत नाही, फक्त रवा फ्राय आवडतं आणि हे भुजणं आवडतं. आता आपण फिश फ्रायची तयारी करून घेऊया. आता हे सगळे मसाले जे आहेत त्याला एकत्र करून घेतलेलं आहे आणि फिश फ्रायला ना टेस्ट तेव्हाच येते ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक तुकडीला वाटण जे आहे ते व्यवस्थित हा मसाला असा चोळून लावता आणि त्याला रेस्ट करायला ठेवून देता. तेव्हाच ते आतमध्येपर्यंत त्या मसाल्याचे फ्लेवर त्याच्यामध्ये जाणार आहे. इथे आता आपण पहिले पापलेट फ्राय करून घेऊया. पापलेटची साईज तुम्ही बघणार एवढी मोठी आहे की एकच पॅन त्याच्यासाठी सेपरेट लागणार आहे. इकडे मी रवा, तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये मीठ, फिश फ्राय मसाला असं एकत्र करून घेतलेला आहे आणि आता पापलेटला व्यवस्थित दोन्ही बाजूनी मस्त कोटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याला आपण फ्रायसाठी ठेवलेलं आहे. इथे पापलेट जे आहे ते आपलं एक बाजूनी फ्राय झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत लसूण आणि कढीपत्ता. हे सुरुवातीला टाकलं तर ते जळून जातं म्हणून नंतर टाकायचं. इथे मी रावस फ्राय करायला ठेवला आहे. पापलेट झालेला आहे, रावस एक बाजूला फ्राय होतं आणि बोंबल फ्राय करायची व्हिडिओज मी घ्यायला विसरले गडबडीमध्ये. हे आपलं भुजणं काय सुंदर दिसतं आहे बघा. हे रेस्ट झालेलं आहे थोड्या वेळानंतर, मस्त सेट झालेलं आहे आणि हे एक नंबर लागतं. नक्की ट्राय करा. ह्याच्यामध्ये जास्त कष्टसुद्धा नाही आहेत या रेसिपीमध्ये. एरवी मी सोफ्यावर आरामात बसून जेवते, पण आज म्हणजे मला ना पूर्ण फोकस जेवणावरती करायचं आहे. आणि हे भुजणं जे ते तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. फ्राय केलेल्या फिशला पण कलर काय बाप आला आहे आणि हे भाकरीचा असा तुकडा आणि हे भुजणं बाप. रावस तेवढा कमाल टेस्टी होता आणि मसाले आतमध्येपर्यंत गेल्यामुळे ना सगळ्या फिश फ्रायची टेस्ट भन्नाट लागत होती. या जेवायला मग.